लेट्स सी नेक्स्ट कॉम्प्लेक्स नंबर टॉपिक बघतोय आपण. त्यामधला आपण नेक्स्ट लेक्चर बघतोय. या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचे पुढचा पॉइंट बघतोय. कॉम्प्लेक्स नंबरचे टोटल 3 फॉर्म आहेत. 3 फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर लिहितात. त्यातला फर्स्ट फॉर्म आहे कार्टेशियन फॉर्म. त्याला z इक्वल्स टू a प्लस आय बी, आपण जे मागचे एक्झाम्पल बघितले, किंवा x प्लस आय वाय. a म्हणजे x आणि b म्हणजे y. नोटेशन दोन्ही यूज करतात. z इक्वल्स टू a प्लस आय बी किंवा x प्लस आय वाय. आपण जे सिंपल एक्झाम्पल घेतलं, a म्हणजे एखादी संख्या, b म्हणजे एखादी संख्या, अशा टाइप मध्ये कॉम्प्लेक्स नंबर लिहिलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, कार्टेशियन फॉर्म म्हणतोय. नेक्स्ट सेकंड पार्ट आहे पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. z इक्वल्स टू r इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. या फॉर्म मध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल तर त्याला आपण पोलर फॉर्म म्हणतोय. आणि लास्ट आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. z इक्वल्स टू r इंटू ई रेस टू आय थीटा. कॉम्प्लेक्स नंबर चे टोटल 3 फॉर्म आहेत. पहिला कार्टेशियन फॉर्म z इक्वल्स टू a प्लस आय बी किंवा x प्लस आय वाय. सेकंड पार्ट आहे पोलर फॉर्म z इक्वल्स टू r इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आणि लास्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म z इक्वल्स टू r ई रेस टू आय थीटा. तर यावर बेस आपण एक्झाम्पल बघणार आहे. लेट अस फर्स्ट एक्झाम्पल. एक्सप्रेस z इक्वल्स टू 1 प्लस आय इन पोलर फॉर्म. आता देताना काय दिलंय बघा, आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय z इक्वल्स टू 1 प्लस आय म्हणजे a प्लस आय बी फॉर्म. म्हणजे देताना कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेला आहे. कारण a किंवा x म्हणतोय आपण, 1 दिलेला आहे, आणि आय ला मल्टिप्लाय बाय संख्या असते त्याला आपण b किंवा y म्हणतोय. म्हणजे a प्लस आय बी किंवा x प्लस आय वाय हा जो फॉर्म आहे आपला कार्टेशियन फॉर्म आहे. देताना कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलाय आणि आपल्याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा म्हटलेलं आहे. तर पहिला पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय बघा, z इक्वल्स टू r इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. हा कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म आहे. देताना आपल्याला कार्टेशियन फॉर्म दिलाय, आपल्याला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यू पाहिजेत. एक r ला काय म्हणतोय आपण, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर, किंवा त्याला आपण मॉड z म्हणतोय. r लाच आपण मॉड्युलस म्हणतोय, म्हणजे मॉड z. त्याचा फॉर्म्युला अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. एक व्हॅल्यू लागणार आहे. आणि दुसरी व्हॅल्यू थीटा. थीटा म्हणजे आपण अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट म्हटलेला आहे, तो नंतर बघू. पहिला आपण r ची व्हॅल्यू फाइंड करून घेतोय. r म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याला आपण मॉड z म्हणतोय. त्यासाठी आपल्याला अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. त्यासाठी आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू लागणार आहेत. त्यामुळे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो पहिला स्टँडर्ड फॉर्मवर कम्पेअर करून घेतला. z इक्वल्स टू a प्लस आय बी यावर कम्पेअर केला. म्हणजे a ची व्हॅल्यू 1 असणार आहे आणि b ची व्हॅल्यू आय ला मल्टिप्लाय बाय घ्या म्हणजे 1 आहे, प्लस 1 आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू 1 आहे आणि b ची व्हॅल्यू 1 आहे. फॉर्म्युल्यात पुटअप केला. देअरफॉर 1 चा स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर, दॅट इज रूटच्या आत. देअरफॉर मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किती आला, अंडर रूट 2. ती झाली r ची व्हॅल्यू. आता राहिला आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे. थीटा म्हणजे आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणतोय. आता त्यासाठी 4 फॉर्म्युले आहेत, लक्षात असेल तुम्हाला. अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यानुसार फॉर्म्युले बदलत जातात. आता अँगल म्हणजे a म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे, b म्हणजे y ची व्हॅल्यू 1 आहे, दोन्ही प्लस आहेत, बरोबर. x सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि y म्हणजे b, y सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे x आणि y पॉझिटिव्ह पहिल्या क्वाड्रंट मध्ये असतात, बरोबर. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. कारण पहिली व्हॅल्यू म्हणजे आपण x म्हणतोय, x किंवा a. दुसरी व्हॅल्यू आय ला मल्टिप्लाय बाय y किंवा b म्हणतोय, म्हणजे x आणि y, x प्लस आय वाय. म्हणजे x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि y ची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह आहे. दोन्ही पॉझिटिव्ह कुठे असतात, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतात. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय फॉर्म्युला, थीटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स मॉड ऑफ y अपॉन x. x म्हणजे a, y म्हणजे b. इथं अप्लाय करणार आपण, व्हॅल्यू पुटअप करतोय. x म्हणजे a ची व्हॅल्यू आणि y म्हणजे b ची व्हॅल्यू. आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण a प्लस आय बी घेतलाय, x प्लस आय वाय सुद्धा म्हणू शकतोय आपण. x ची व्हॅल्यू म्हणजे a ची व्हॅल्यू
आणि y ची व्हॅल्यू म्हणजे b ची व्हॅल्यू पुटअप केला. तर tan इनवर्स मॉड ऑफ 1/1 म्हणजे 1, tan इनवर्स 1 व्हॅल्यू किती आहे π/4. म्हणजे थीटाची व्हॅल्यू फाइंड केली आपण, किती आली π/4. तर दोन्ही व्हॅल्यू पोलर फॉर्म मध्ये पुटअप करतोय. म्हणजे z इक्वल्स टू r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा. r ची व्हॅल्यू √2 आणि थीटाची व्हॅल्यू π/4. तर cos π/4 प्लस i sin π/4. म्हणजेच काय, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो होता z इक्वल्स टू 1 प्लस i कार्टेशियन फॉर्म मध्ये होता, त्याला आपण पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केला. फायनल आन्सर इथपर्यंत द्यायचा. r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा. r ची आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि फॉर्म्युल्यात पुटअप करायची. नेक्स्ट, एक्सप्रेस z इक्वल्स टू 1 प्लस i इंटू √3 इन पोलर फॉर्म. सेम एक्झाम्पल आहे. तर देताना काय दिलंय, कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो आपल्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलंय, त्याला आपल्याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय फॉर्म्युला पोलर फॉर्मचा, z इक्वल्स टू r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा. म्हणजेच इथून आपल्याला r आणि थीटा म्हणजे मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. पहिला मॉड्युलस r ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. देअरफॉर मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज मॉड z, त्यालाच आपण r म्हणतोय. त्याचा फॉर्म्युला √a² प्लस b². म्हणजे इथं आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कार्टेशियन फॉर्म मध्ये आहे, a प्लस ib फॉर्म मध्ये दिलेला आहे. त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कम्पेअर केला. ऑन कम्पेअरिंग विथ z इक्वल्स टू a प्लस ib. a ची व्हॅल्यू म्हणजे संख्या पहिली +1 आणि b ची व्हॅल्यू म्हणजे i ला मल्टिप्लाय √3 आहे प्लस √3. b ची व्हॅल्यू लिहिला. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करतोय. a ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू √3 त्याचा स्क्वेअर. एक्सपान्शन केला, कॅल्क्युलेशन केला, तर येणारा r चा आन्सर असणार आहे 2. म्हणजे r ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केला, त्याला आपण मॉड्युलस म्हणतोय. मॉड्युलस व्हॅल्यू किती दिली 2. आता a म्हणजे x म्हणतोय प्लस आहे, b म्हणजे y म्हणतोय प्लस आहे, कारण आपल्याला थीटा व्हॅल्यू फाइंड आउट मॉड्युल अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट त्याला आपण थीटा म्हणतोय, तो फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपल्यापाशी 4 फॉर्म्युले आहेत. त्यासाठी कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो पहिला बघायचा. आता इथे a ची व्हॅल्यू प्लस आहे म्हणजे x प्लस आहे, y ची व्हॅल्यू म्हणजे b प्लस आहे, दोन्ही प्लस आहेत म्हणजे पहिला क्वाड्रंट, x आणि y प्लस म्हणजे पहिला क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म्युला काय, थीटा इक्वल्स टू tan इनवर्स मॉड ऑफ y अपॉन x. x म्हणजे a ची व्हॅल्यू 1 आणि y म्हणजे b ची व्हॅल्यू √3 पुटअप केला. कॅल्सी मध्ये पुटअप केला तर tan इनवर्स √3 डिवायडेड बाय 1 याचा आन्सर π/3 येतोय. म्हणजे 60 डिग्री. लिहिताना π/3 पायच्या फॉर्म मध्ये लिहितोय. 60 डिग्री आला, 60 म्हणजे π/3 या फॉर्म मध्ये लिहायचं आपण. देअरफॉर थीटा आणि r ची व्हॅल्यू पोलर फॉर्म मध्ये पुटअप करतोय. देअरफॉर पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल्स टू r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा इक्वल्स टू z इक्वल्स टू r ची व्हॅल्यू 2 इंटू ब्रॅकेट मध्ये cos थीटाची व्हॅल्यू π/3 प्लस i sin थीटाची व्हॅल्यू π/3. नेक्स्ट, एक्सप्रेस z इक्वल्स टू -1/2 प्लस i इंटू √3/2 इन पोलर फॉर्म. सेम एक्झाम्पल आहे. आता दिलेला एक्झाम्पल जो आहे तो पहिला लिहून घेतला ऍज इट इज. तर देताना एक्झाम्पल जो आहे तो आपल्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेला आहे, म्हणजे a प्लस ib किंवा x प्लस iy. a आणि b म्हणजे कोणतेही प्लस मायनस संख्या असतील दिलेले आहेत आणि आपल्याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय, z इक्वल्स टू r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा. देअरफॉर r ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजेच काय, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे मॉड z किंवा r म्हणतो त्याला आपण, दॅट इज √a² प्लस b². यासाठी आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू पाहिजे. त्यामुळे दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो कार्टेशियन फॉर्म मध्ये आहे तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये कम्पेअर केला. z इक्वल्स टू a प्लस ib. म्हणजे a म्हणजे -1/√2 आहे आणि b म्हणजे i ला मल्टिप्लाय बाय प्लस √3/2. b ची व्हॅल्यू लिहिला. आता a आणि b ची व्हॅल्यू फॉर्म्युल्यात पुटअप केला म्हणजे मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे r ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. देअरफॉर r इक्वल्स टू 1 येणार. a ची व्हॅल्यू -1/2 त्याचा स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू √3/2 त्याचा स्क्वेअर केला, कॅल्क्युलेशन केला तर येणार आन्सर 1 असणार आहे. आता आपल्याला अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचे. त्यासाठी x म्हणजे a ची व्हॅल्यू मायनस आहे आणि b म्हणजे y ची व्हॅल्यू प्लस आहे. x ची व्हॅल्यू मायनस y ची व्हॅल्यू प्लस
म्हणजे सेकंड क्वाड्रंट, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये का कारण एक्स व्हॅल्यू मायनस आहे आणि वायची व्हॅल्यू प्लस आहे, म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये येते. आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल कॉम्प्लेक्स नंबर तर अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म्युला काय, थिटा इक्वल्स टू दुसरा क्वाड्रंट 180 पेक्षा लहान असतोय तेव्हा पाय मायनस टॅन इनवर्स मॉड ऑफ वाय अपॉन एक्स, हा फॉर्म्युला आहे सेकंड क्वाड्रंट साठी आपल्याला. आता एक्स म्हणजे ए ची व्हॅल्यू -1/2 आणि वाय म्हणजे बी ची व्हॅल्यू √3/2 फॉर्म्युल्यात पुटअप केला. फॉर पाय मायनस टॅन इनवर्स वाय ची व्हॅल्यू √3/2 आणि ए ची व्हॅल्यू -1/2. मॉडचा अर्थ येणारांचं नेहमी प्लस आहे. हा कॅन्सल केला, हा कॅल केला तर हा 2 डिवायडेड बाय 2 कॅन्सल होईल, √3 डिवायडेड बाय 1 विथ मायनस साइन राहणार. आता हा जो आहे तो टॅन इनवर्स मॉडचा अर्थ काय, येणारांचं प्लस करायचा. फॉर पाय मायनस साइन काढून टाकला म्हणजे √3 डिवायडेड बाय 1 म्हणजे √3. टॅन इनवर्स √3 हा आन्सर किती आहे, π/3 आहे 60 डिग्री. तर तिरकस गुणाकार होतोय, पायला डिवायडेड बाय म्हणजे 1 असणार आहे म्हणजे पायला मल्टिप्लाय बाय 3 पाय मायनस डिवाइडचा 1 पायला मल्टिप्लाय डिवायडेड बाय 3 म्हणजे तिरकस गुणाकार केला तर येणार आन्सर 2π/3 असणार आहे. हा झाला आपला थीटा. फॉर आर ची व्हॅल्यू 1 आहे, थीटाची व्हॅल्यू 2π/3 आहे. फॉर्म्युल्यात पुटअप करतोय. आर ची व्हॅल्यू 1 पुटअप केला पोलर फॉर्म मध्ये आणि थीटाची व्हॅल्यू 2π/3 पुटअप केला. 1 आपण शक्यतो मल्टिप्लायला असेल तर लिहित नाही, इथं 1 आहे आणि कॉस ऑफ 2π/3 प्लस आय साइन 2π/3 दॅट इज पोलर फॉर्म. म्हणजे काय करतो आपण, एखादा कॉम्प्लेक्स नंबर कार्टेशियन फॉर्म a+ib किंवा x+iy या फॉर्म मध्ये दिले असेल त्याला पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आर म्हणजे मॉड्युलस आणि थीटा म्हणजे अँप्लिट्यूड फाइंड आउट करतोय. मॉड्युलसचा फॉर्म्युला काय, a² + b² आणि थीटा फाइंड आउट करण्यासाठी दिलेला कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या क्वाड्रंट मध्ये चेक करतोय आणि त्या क्वाड्रंट नुसार फॉर्म्युला लिहून थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. शक्यतो येणारा आन्सर डिग्री मध्ये न लिहिता रेडियन मध्ये लिहावा पायच्या फॉर्म मध्ये.